नंदुरबारमधील मुसळधार पावसाचा आता लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेस गाड्यांना सुद्धा फटका बसलाय। सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक आता सध्या बंद आहे। तर चिंचपाडा दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूक बंद आहे। त्यामुळे अनेक गाड्या विविध स्टेशन्सवर 4 तासांपासून उभ्या आहेत। त्यामुळे प्रवासी आता त्रस्त झाले। दरम्यान नंदुरबार रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर निकवाडे यांनी। काल रात्रीपासून नंदुरबार आणि गुजरात राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अतिवृष्टीचा फटका आता रेल्वेच्या सेवेवर देखील होताना पाहायला मिळतोय। सुरत आणि भुसावळच्या दरम्यान असलेला हा नंदुरबार सध्या स्टेशनवर उभा आहे आणि गेल्या 2 ते 3 तासांत रेल्वे सेवा ही खंडित झालेली आहे। मोठ्या प्रमाणात रुळावर पाणी साचल्याने हा सगळा फटका आता रेल्वे सेवेवर देखील होताना पाहायला मिळतोय। आम्ही सकाळचे 5 वाजेपासून थांबलेलो आहे। ट्रेन अजून निघालेली नाही आहे। वारंवार संकेत येतं आम्हाला 1 तासात चालू होणार आहे, 1 तासात चालू होणार आहे, तरी आम्हाला ट्रेन चालू होणार असा संदेश मिळाला नाही रेल्वे स्टेशनपासून। आपण बघू शकतो सुरत जाणारे जे काही रेल्वे सेवा आहेत ते या ठिकाणी पूर्णपणे ठप्प आहे। जोपर्यंत पाण्याचा निचरा होत नाही तोपर्यंत ही सगळी रेल्वेची जी सेवा आहे ती ठप्प राहणार असल्याची देखील आता समोर आलेलं आहे। नंदुरबारून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज। आपण पाहू शकतोय सध्या या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। बऱ्याच वेळापासून या गाड्या इथे खोळंबलेल्या आहेत। तर तिकडे पुराची ही परिस्थिती आपण पाहू शकतो या दृश्यांमधून। एकूणच नंदुरबार जिल्ह्याला मोठा फटका या पावसाचा बसलेला आहे। पावसाने अक्षरशः नंदुरबारमध्ये थैमान घातलेला आहे आणि त्यामुळे रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतुकीला सुद्धा याचा फटका बसलेला आहे आणि त्यामुळे मोठी गर्दी या ठिकाणी प्रवाशांची झालेली आहे। हा संपूर्ण परिसर अक्षरशः पाण्याखाली गेलेला आहे। अक्षरशः नदी असल्यासारखा हा परिसर दिसतोय।